नमस्ते मंडळी, आज ना आम्ही हम्पीमध्ये आलेलो आहोत. इथले खूप सारे टेम्पल्स पाहण्यासारखे आहेत. खूप छान असा हम्पी. सर्वच टेम्पल इथले खूपच छान आहेत, अगदी पाहण्यासारखे, दगडात कोरलेले. आणि इथे मोठे मोठे पहाड पूर्ण दगडाचे आहेत. जिकडे पाहावे तिकडे इथे मोठे मोठे डोंगर दगडांचेच आहेत. इथं आम्ही गणेश मंदिरात आलेलो आहोत आणि ही गणेशजींची मूर्ती अखंड दगडात कोरलेली आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहेत. खूप सारे पर्यटक इथे भेट देण्यासाठी येतात. मी थोडे थोडे मिनी ब्लॉग बनवून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मी 3 मिनी ब्लॉग बनवलेले आहेत. रोज एक एक टाकेन. ते तुम्ही सर्वांनी पहा. खूप पाहण्यासारखं आहे हम्पी. खूप सारे टेम्पल आहेत इथं पाहण्यासारखे. हे सासवे काळू गणेश मंदिर. इथे आम्ही गणपतीच्या मंदिरात गणपती पाहण्यासाठी आलेलो आहोत. अखंड मूर्ती दगडात कोरलेली आहे. आणि हे विरूपक्ष मंदिर, हे तर खूपच पाहण्यासारखे मंदिर आहे. इथं शिवपार्वतीचे लग्न झालेले आहे. पाहू शकता, पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि दगडात इतके कोरीव काम केलेले आहे. पाहू शकता तुम्ही. खूप सारे पर्यटक येत असतात इथे भेट देण्यासाठी. माझ्या मुलीनी, मुलांनी, जावईनी ही छानशी अशी ट्रिप काढली. 3 दिवस सुट्ट्या होत्या म्हणून. आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया आपण. पाहू शकता हे खांब वगैरे, मंडप कसं अगदी दगडाचंच आहे पूर्ण. खूप सारं पाहण्यासारखं आहे. आणि हा हत्ती, याचं नाव लक्ष्मी आहे. हत्तीही खूप मोठा आहे. इथेही आम्ही सर्वांनी हत्तीचे दर्शन घेतले, नंतर फोटो काढले. मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यात पाहू शकता किती मोठा असा मंडप आहे. पूर्ण दगडी खांब वगैरे खूप छान असे पाहण्यासारखे आहे. इथे शिवपार्वतीचे लग्न झालेले आहे. आणि इथे खूप सारी माकडंही होते. आणि हे पहा, बाहेर आल्यानंतर हे पंपा देवी सरोवर आहे. याची ही एक कहाणी आहे. पार्वती शंकरावर रुसली होती तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू निघाले होते, तेव्हा त्याचा तलाव बनला होता. ह्यालाच पंपादेवी सरोवर असे म्हणतात. आता विरूपक्ष टेम्पल पाहून झाल्यानंतर शिवलिंग टेम्पल पाहण्यासाठी जाऊया आपण. आता आम्ही गाडीत बसलेलो आहोत. शिवलिंग टेम्पल पाहूया. अगदी युनिक शिवलिंग आहे इथं. 16व्या शतकामधील हे दगडी शिवलिंग आहे. पाहू शकता, सर्व अगदी दगडातच आहेत सर्व टेम्पल. हे पहा केवढे मोठे शिवलिंग आहे. ते पाण्यात आहे. आणि इथे रुद्र रूप घेतलेले नरसिंह आहेत.